व्हीएसआर आणि डीजीसीए विरोधात आमदार रोहित पवार आक्रमक. तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या 45 मिनिटांपासून रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. रोहित पवारांना फडणवीसांनी भेटायला बोलावलं. आज दुपारी रोहित पवार फडणवीसांना भेटणार. मरीन ड्राईव्ह मधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार. आज राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडीची औपचारिकता पार पडणार. प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार. लॉंग मार्चचा राजूर ते अहिल्यानगर दुसरा टप्पा पूर्ण. मुंबईमध्ये आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि सरकारच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा नाही. आज पुन्हा चर्चा होणार. व्हीएसआर आणि डीजीसीए विरोधात आमदार रोहित पवार आक्रमक. तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या 45 मिनिटांपासून रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. रोहित पवारांना फडणवीसांनी भेटायला बोलावलं. आज दुपारी रोहित पवार फडणवीसांना भेटणार. मरीन ड्राईव्ह मधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार. आज राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडीची औपचारिकता पार पडणार. प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार. लॉंग मार्चचा राजूर ते अहिल्यानगर दुसरा टप्पा पूर्ण. मुंबईमध्ये आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि सरकारच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा नाही. आज पुन्हा चर्चा होणार. व्हीएसआर आणि डीजीसीए विरोधात आमदार रोहित पवार आक्रमक. तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या 45 मिनिटांपासून रोहित पवार आणि युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यामध्ये. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. रोहित पवारांना फडणवीसांनी भेटायला बोलावलं. आज दुपारी रोहित पवार फडणवीसांना भेटणार. मरीन ड्राईव्ह मधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भेट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार. आज राष्ट्रवादी कार्यकारिणी बैठकीमध्ये निवडीची औपचारिकता पार पडणार. प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार. लॉंग मार्चचा राजूर ते अहिल्यानगर दुसरा टप्पा पूर्ण. मुंबईमध्ये आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि सरकारच्या बैठकीमध्ये समाधानकारक तोडगा नाही. आज पुन्हा चर्चा होणार.